कळत न कळत जरी त्यांचा स्पर्श झाला ते काय होतं, काय होतं? अरे त्यांच्या चरणाची माती जरी अंगाला लागली तरी काय होतं दत्ता? संत चरण पापी दरोडेखोर नारदांचा ब्रह्मर्षींचा संतांचा स्पर्श झाला आणि मग जरा थोडा थोडा उजेड पडला. म्हणजे तुझ्याजवळ काहीच नाही, तुम्ही राहता काय, खाता काय, कोणाच्या भरोसा? म्हणजे त्याच्या भरोसा. तो म्हणजे कोय देव काय करतो? परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम. अवतार हेतू तोच आहे, गीतेत सांगितलंय. चांगल्याला सांभाळतो आणि वाईटाचं उपद्रव मूल्य निंदन करून फेकून देतो. राक्षस वृत्तीचे संपवून टाकतो. म्हणजे काय उपद्रव मूल्य म्हणजे काय? दुःख देणं म्हणजे इकडे तुला दाखवतो. नारद मुनींनी असा चिमटा घेतला त्या बरगडीला. बाबा बाबा म्हणजे हे दुःख दुसऱ्याला त्रास दे म्हणजे मी तो लय देतो जगाला, तू सांभाळ. म्हणजे मी काय माझ्या एकट्यासाठी करतो का? माझ्या बायका पोरं म्हणजे त्यांना विचारलं, सगळ्यांनी कानावर ठेवले. कोण सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन सोडविना राजा देशीचा चौधरी ना. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ एक चक्र वाचोनिया, वाचोनिया. खाली मुंडी घालून उभा राहिला. अरे बायका पोरं काय म्हणे आम्हाला पोसावं, तुझं काम आहे, तू कुठून आणायचं तू ठरव, आमचा काय संबंध पाप पुण्याशी. आता आता काय करा? क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही गुरुवाक्यम सदा सत्यम मंत्र दिला, म्हणता येईना, उलटा सुलटा. होय काय फरक पडतो? गहू फोकून पेरायचे तेव्हा असा गहू काय सरळ पडतो का वावरात? पालथा उलटा उतारा. पण रोप तर सरळ येतं ना. एक काळ्या मातीत पडलेले गव्हाचे दाणे पालथे उलटे सुलटे पडले तरी रोप जर सरळ येत असेल तर त्या दिव्य परमार्थिक भूमिकेमध्ये सद्गुरूंच्या पवित्र मुखातून निघालेला रामनामाचा मंत्र उलटा जपला तरी परिणाम मात्र सरळ देईल ना. लक्षात घ्या. पण त्याच्यासाठी माणूस चांगला पाहिजे, सरळ पाहिजे, त्याचा स्वभाव सरळ पाहिजे, त्याची श्रद्धा सरळ पाहिजे, त्याचा विश्वास सरळ पाहिजे. आणि जो जगात दुर्लभ झालाय, आयुष्यभर झाडाला उलट्या टांगणाऱ्या वटवाघळांचे काळीज उलट नसतं.
आयुष्यभर उलट टांगून घेणाऱ्या वटवाघळांचं काळीज कदाचित उलट नसतं, पण सरळ चालताना दिसणाऱ्या माणसांचे काळीज कधी कधी उलट्या काळजाचे निघू शकतात. का? संस्कार नाही, संगत चुकली, विचार चुकले, विवेकापासून दूर गेले, विवेकाची भाषा माहित नाही, वैराग्याची शिव माहित नाही. कुठे राहिला देव, कुठे राहिला परमार्थ, ते कळण्यासाठी श्रीरामचरित्र चिंतन. याच्यात अनेक कथा आहेत, साधूंच्या आहेत, संतांच्या आहेत, त्यागाच्या आहेत, सगळ्या आहेत, येणार आहेत पुढं. सीतामाईला पळवून नेताना रावणाला पाहून जटायून आक्रमण केलं होतं, हो ना बाबा, जटायून ना. आणि रामरायाने त्याला काय केलं? त्याचा काय केला? उद्धार केला. मुक्ती काय? मुक्तीची गरजच नाही. मांडीवर ज्यानं देह सोडला रामरायाच्या. माळकरी होता जटायू, गिधाडांचा राजा. गिधाडा काय खात्या? शाकाहारी, भगर, वारी करतात, हरिपाठ करतात. देव कार्यासाठी प्रत्यर्पित झालेला गिधाडांचा राजा, जो मेलेले जनावर फाडून खातोय पण देवासाठी संपतोय. कोणीतरी अबलाय, की जानकी मातेवर अत्याचार होतोय, पेटून उठला. पण त्याच द्रौपदीचे वस्त्रहरण होताना तिचा सासरा, अजय सासरा, आचार्य भीष्म, आचार्य द्रोण, आचार्य कृप, अश्वत्थामा, कर्णासारखे सूर्यपुत्र कर्ण खाणे पेटून उठले. हे भीष्माचार्याने नुसता डोळा उघडला असता वाकड्या नजरेने तर दुर्योधनाची चड्डी पिवळी करून टाकली असती. हे खाली मुंड्या घालून बसले आणि आमचा गिधाडांचा राजा पेटून उठला. रावण त्याच्या बरोबरचा होता. येणार आहे कथा, मी सांगेन तुम्हाला पुढे. ही शिकवते रामकथा. इथं पदवीला, पैशाला, प्रतिष्ठेला काहीच किंमत नाही. येथे तो गळाली पाहिजे अहंता. उपदेश घेता कामा नये. तरी झड झडवून वहिला निग, ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पडलेल्या प्रतिभेचे पाणेश्वर माऊली ज्ञानेश्वर लिहितात. भक्तीची व्याख्या सांगताना भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला बोललेला तो भाव अभिव्यक्त करतायत. झड झडून वहिला निग, ये भक्तीचे वाटेला. भक्त व्हा, आपल्याला विभक्त व्हायची घाई आहे. कसं व्हायचं भक्त, ती ही रामकथा आहे. मग मंत्र दिला, किती वर्षांनी परत आले तर आवाज येत होता पण काही दिसत नव्हतं मंत्र. मग खूप मोठी कथा आहे, पण तुम्ही मला वेळ कमी दिला, मी काय करू त्याला. पंक्ती व्हायच्या आहेत, त्यांचे पोट भरायचे का? दुष्काळातून आले काय तुम्ही? असं नका करू रे. ह्या दात आले तसं खातो रे आपण, असं नका करू बापा. मला 2-2.5 तास द्या, तुम्हाला सांगेन एक एक सिक्रेट याच्यातलं. ते गुरु माऊलींचा प्रसाद आहे, तो वाटायला आलो मी, विकायला नाही आलो मायबाप. कथा सगळ्यांना माहिती आहे. भाव दर्शन महत्वाचं आहे, त्यातल्या दिव्यत्वाचं चिंतन महत्वाचं आहे. जवळ जाऊन पाहिलं तर एक वारूळ तयार झालं होतं, ते बाजूला केलं. नारदांनी ओळखलं आणि सांगितलं, उठा उठा महर्षे उठा. स्पर्श केला त्याच्या आज्ञाच्या कळाला आणि डोळे उघडले. पाहिलं तर गुरुदेव बसला होता. तो एक महान पापी होता, उठला तेव्हा महान पुण्यात्मा होता. बसला तो रत्नाकरदस्यू होता, उठला तेव्हा गुरुदेवांनी नामांकन केले, भेष भगवान का. याला माहिती आहे ती भाषा सगळ्यांना, साधूंना. वल्मिक म्हणजे वारूळ संस्कृत मध्ये. आणि तप करता करता भान नाही राहिला, अंगावर वारूळ चढलं म्हणून वल्मिक ऋषी नाव पडलंय. बसला होता तो अज्ञानी, उठला तो एक ज्ञानी होता. ज्यांनी रामरायाचं दिव्य चरित्र जगात पहिल्यांदा लिहिलंय. दरोडे खुरते जा तमसा नदीच्या काठावर, आश्रम बांधा, गरिबांना, गायगरिबांना, अज्ञानी लोकांना परमार्थ शिकवा आणि रामकथा लिहायची तुम्हाला. आयुष्यात पहिल्यांदा जगात रामकथा कोणी लिहिली? महर्षी वाल्मिकींनी. हा वाल्मिकींचा रामायण ग्रंथ इथे ठेवला आहे. आता पहिल्यांदा गायन कोणी केली याचा फक्त 15 मिनिटं तुम्हाला परामर्श देऊन आपली कथा संपेल. उद्या वेळेवर या, 8ला सुरू होईल. तुम्ही आले तरी ठीक, नाही तरी ठीक. मग ऐकणार कोण? तो काय समोर बसलाय गदा घेऊन. त्याच्या इतके विद्वान तुम्ही आम्ही आहोत का? त्याच्या इतके बलवान आम्ही आहोत का? त्याच्या इतके
पराक्रमी आपण आहोत का? आपण सगळं सोडून दिलं त्यांनी. तुमच्यापेक्षा फार बलवान आहे, विद्यावान विद्यावान गुणी अति चातुर, विद्यावान गुणवान चतुर, राम कार्याला पुढे. आणि या सगळ्या बरोबर राम कथा आहे तिथं तो उभा असतो. काय म्हणताय दत्ता? प्रभू चरित्र त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सन्मुख रामकथा जी त्यांना आवडते आपण करतोय. मला तुमची भीती नाहीये, त्यांची. 7 दिवसात सुपारी घेतली, यावत लागली आता. ती गदापा केवढी ती. नुसतेच नाही आले, राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन आले. मूर्ती पा कशी. ज्यांचं चरित्र ऐकायचं त्यांनाही खांद्यावर घेऊन चलो प्रत्यक्षाने प्रतिमा उत्कट. आणि त्यांच्या सन्मुख, त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या स्मरणात, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने साधू संतांच्या सन्मुख फाल्गुन महिन्यात दोन्ही बाजूला 2 शंकराची मंदिर आणि अगस्तींच्या नावाने निघालेला भक्तीचा द्रवती अगस्ती नदी, जी राम कथेच्या पावित्र्याचा परमोच्च आविष्कार तुम्हाला स्पंदनातून देत गेलीये. किती लांब आहे तुम्ही? किती लांब आहे? अगस्ती नदी 40 किलोमीटर आहे. तुमच्यापासून किती जवळ आहे? त्यामुळे किती जवळ आहे? तुमच्या गावापासून किती आहे? फक्त बस. नदी तुमच्या अंगणातून वाहते. तिचा उपयोग आपण काय करतो तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा. अगस्ती म्हणजे काय? अगस्तींचं नाव काय? गस्त म्हणजे फिरणे. पोलीस गस्त घालतात ना, गस्त म्हणजे फिरणे. अगस्त म्हणजे फिरत नाही. जो स्थिर आहे तो अगस्ती. कुठं स्थिर आहे? तो ज्ञानात स्थिर आहे, तो ब्रह्मानंद स्थिर आहे, तो आत्मानंद स्थिर आहे, तो परमानंद स्थिर आहे, तो ज्ञान अवस्थेत स्थिर आहे. त्या ऋषींची परंपरेची धारा, ती धारा तुमच्या गावाला खेटून चाललीये. अजून तुम्हाला माहित नाही केव्हा निघाली, काय आहे हिचा महिमा. आणि ही नुसतीच नाही निघाली, ही दक्षिण वाहिनी आहे. आणि पुन्हा कुठे जाऊन मिळाली आहे? गोदावरीला. गोदावरी शंकराच्या जटेतून निघाली. अगस्ती हा अग्नीचा अवतार आहे. अग्नी भगवान शंकराचा अंश अवतार आहे. बाबाजीने विधीत लिहून ठेवलंय, ओम शर्वाय, ओम भावाय, ओम रुद्राय. रुद्र शब्द इथं दिलाय तिने. रुद्र, रुद्र म्हणजे अग्नी. तो अग्नी भगवान शंकराच्या 3ऱ्या डोळ्यातला, त्यांचीच विभूती आहे. त्याच विभूतीचा आविष्कार अगस्ती शिवावतार अग्नि रूपातले. पुन्हा ते कुठे गेले? भगवान शंकराच्या जटेतून निघालेल्या ब्रह्मादि शुकरपन्न त्रिकंटक विराज. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? दत्तानी घड्याळ दाखवलं मला. रामकथा कोणी लिहिली पहिली? वाल्मिकी ऋषींनी. कोणी गायन केली? याच्यावर 15 मिनिटं बोलतो. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? कारण हे त्यांच्या साक्षीनं काय ऐकायचं? तर चुकलं तर ते सांगतील, पण हेतू पुरस्सर चुकले ते गदापण आहे त्यांच्याजवळ. शापादपी शरादपी मारुतराय. प्रेम आहे त्यांनीच करावं. विभीषणाला कोणी जवळ केला? सुग्रीवाला कोणी जवळ केला? ज्यांना ज्यांना मारुतरायानं जवळ केलंय त्यांचं काय झालंय? तुम उपकार सुग्रीव राम मिलाए राज बदली.
हो हो हो, तुम उपकार सुग्रीव किना राम मिलाय राजपद दिना, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भयो सगळं जग झालं. आपण का मानत नाही सांगू द्या मला. राम राज्य आलं होतं, रावणाला मारून सीतामाईला घेऊन परत आले होते. सगळीकडे रामराज्याचा उद्घोष झाला, आनंद आनंद झालाय. सीतामाई 8 महिन्याची गरोदर होती. अयोध्येच्या पलीकडे अंग देशात काही कार्यक्रम होता. राजघराण्यांना उचित अशी निमंत्रण अयोध्येत आली होती. राजमाता कौसल्या, राजमाता सुमित्रा, राजमाता कैकेयी त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. राजवाड्यात एकटेच राम आणि सीता होती. दुपारच्या नंतरच्या निवांत वेळेत जानकी म्हणाली, स्वामी मला 8वा महिना लागला आणि 8व्या महिन्यात नवऱ्यानं बायकोला विचारावं तुला काय काय खायचंय, काय काय डोहाळे जेवण, आणि तिच्या तोंडातून ते बाहेर पडेल जे तिच्या पोटातल्या गर्भाच्या वासनेत भरलंय. ते एक टेस्टिंग आहे, हा एक संस्कार आहे डोहाळे जेवण. आणि दैवी संकल्प तिथून सिद्ध होतात. मग कळतं हिच्या गर्भात कोण आहे. तिच्या वासना खाण्यापिण्याच्या, बघण्याच्या, बोलण्याच्या कळतात. त्याच्यातून काय होणार आहे. स्वतंत्र आहे ते संस्काराचं. मी नंतर कधी बोलेल न बोलेल मला माहित नाही. काय हवंय जानकी, रामरायाने विचारलं. म्हणाले आपण 14 वर्ष वनात गेलो स्वामी, देवांकडे गेलो, गुरुदेवांकडे गेले, साधू संत भेटले, ऋषीमुनी भेटले, तपस्वी त्यागी विरागी. पण तुम्ही मी दोघे वल्कल नेसून गेलो, झाडपाला आणि फळ फुलं खाऊन आपण जगत होतो. आपल्याकडे त्यांना द्यायला काहीच नव्हतं. वास्तविक सामान्य माणसाच्या जवळ आहे काय साधूंना द्यायला. ब्रह्मांडाचा धनी संतांनी केला ऋणी, आपण काय देणार. सोसायटीचे हप्ते वेळेवर जात नाही, आपण काय देणार त्यांना. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतेले रोकडे मनोरथ. पण तरी माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा रथ भरावा. ऋषीमुनींना कपडे न्यावे, त्यांच्या पत्नींना साड्या न्यावा, त्यांच्या मुलांना खेळणी कपडे न्यावे, खाऊ न्यावा, दक्षिणा न्याव्या, फुलं फळं न्यावे, दागदागिने न्यावे आणि पुन्हा एकदा त्या वनातल्या ऋषीमुनींना द्यावे असं वाटतंय. बरं बघू, जा आता उशीर झालाय, 10 वाजून गेले. आता जास्त लांबवता येत नाही तुझं बोलणं, झोप जा. जानकी माता निघून गेली. रात्रीचे 10 वाजले होते. हीच वेळ नीरव शांतता होती. रामराय आपल्या अभ्यासिकेच्या खोलीत बसले होते. खिडकीच्या तावदानातून पाहिलं, एक चेहरा दिसला. एवढ्या अपरात्री कोण डोकावतंय खिडकीत म्हणून बघितलं तर तो त्यांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर होता, भद्र नावाचा. ज्या अर्थी हा पाहतोय त्याचा अर्थ त्याला काहीतरी यायचंय, सांगायचंय. इशारा केला, आत ये. गुप्तहेराला केव्हाही बोलता येतं, केव्हाही बोलावता येतं, केव्हाही सांगता येतं. अपॉइंटमेंट घेतली होती का, अधिकाऱ्यानं पाठवलं वगैरे काही नसतं. बहिर्जी नाईक झोपेतून उठवतो छत्रपतींना. छत्रपती शिवाजी महाराजांचा परवानगी होती, बहिर्जी नाईकाला कुठेही अडवू नका, कारण तो जे घेऊन येतोय ते आपल्या स्वराज्यासाठी गरजेचं असतं. त्यांना कोणी अडवत नाही सीआयडींना. हा तर सीआयडीचा चीफ सिक्युरिटी होता. भद्र आत आला, समोर उभा राहिला. रामरायाने विचारलं, भद्र काय झालं रे. नको बेटा, शांत राहा. काय झालं. थरथर करायला लागला तो. काय झालं, काही वाईट ऐकलं, काही वाईट पाहिलं. हो. राजमाता कौशल्यबद्दल, राजमाता सुमित्रेबद्दल नाही, राजमाता कैकेयीबद्दल काही नाही, माझ्याबद्दल नाही, लक्ष्मणाबद्दल, भरत भैया नाही, जानकीबद्दल काही ऐकलं का. आणि भद्र नावाचा गुप्तहेर हंबरला फोडून रडायला लागला. क्षमा करा स्वामी, क्षमा करा प्रभू, क्षमा करा. म्हणे अभय दिलं तुला, काय ऐकलंय खरं सांग, लपवू नको. सांगितलं, अयोध्येच्या कोपऱ्या कोपऱ्यात गुप्त गोष्टी चालू आहेत की इतके दिवस रावणाकडे राहिलेली सीता आणि रामरायाने कुठला विचार न करता घेतली कशी काय घरात. घेतली तर घेतली, राज्याभिषेक करताना जवळ बसवली. ते अन्नातले किडे मकोडे, प्रपंचिक दुर्बुद्धीची
मूर्ख माणसं आपल्या डोळ्यानं, आपल्या नजरेतून, आपल्या वृत्तीतून जगाला पाहतात. ज्यांना कावीळ झाली त्यांना पांढरं पण पिवळच दिसतंय. आपण किती गलथान आहोत ते पाहत नाही, दुसऱ्याचे दोष पाहतात. स्वतः डांबरानं माखला तर पाहत नाही, पण दुसऱ्याच्या गालावर तिळ एवढा लागा डाग पडला, तुझं बघ ना, तुझं काय राहिलंय. सीतेच्या शिलावर, सीतेच्या पावित्र्यावर, पातिव्रत्यावर शंका. परीट होता आणि तो बायकोला बोलला आणि ते वगैरे वाल्मिकी रामायणात नाही. हा तुमच्याच गावातला ग्रंथ आहे, वाल्मिकी ऋषींनी कोणी मला आणून दिला, वाचा. परीट नाहीये. एका पर्टाने बायकोला सांगितलं, बाहेर पळून गेली, मी तुला घरात घेणार नाही, मी काय राम नाही. खोटी गोष्ट आहे, असं घडलेलं नाही. अयोध्येतल्या चौकात चौकात बारीक आवाजात चर्चा होती. पुरुष पण आणि बाया पण. सरळ नदीवर धुवायला जायच्या बाया, पूर्वी आपल्याकडे जायच्या नदीवर, विहिरीवर. घरचं धुणं घेऊन बाया धुवायला जातात, पण तिथं गेल्यावर घरचं धुणं ठेवून द्या त्या. हसल्या म्हणजे काहीतरी गडबड आहे. दळायला जातात 4-4, 5-5 जणी एकत्र, घरचं दळण ठेवून देतात नाही, त्याचं स्वभाव आहे. असं काय? हो, जा, तुझं काम झालं. भद्र निघून गेला. पहाटेपर्यंत श्राम शांत बसले होते. पहाटे 4 वाजता आवाज दिला, कोण आहे रे तिकडे? सेवक धावत आले, पटकन या. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न जिथं असतील त्यांना बोलवून आणा. अंड बोलावून. मी सांगतोय ती राजाची आज्ञा म्हणून समजा, अयोध्येचा सम्राट म्हणून सांगतोय, तुमचा भाऊ म्हणून नाही. आणि असं काल तसं का विचारायचं नाही, नाही तर शिक्षा देईन. मी सांगेल ती राजाज्ञा ती पालन करायची. तिघं एकमेकाला पावलं. पहाटे 4ला कोणती मीटिंग? एवढं काय आक्रमण झालं काय आपल्या देशावर? कोणी बोलायला तयार नाही. रामराय म्हणतायत की सीतेच्या चारित्र्यावर माझ्या नगरीतल्या, माझ्या अयोध्येतल्या, माझ्या राजधानीतल्या लोकांना शंका आहे, आणि म्हणून प्रजेला मी पुत्रवत समजतो. पुत्रांनी केलेला प्रमाद हा पालकांनी सांभाळायचा असतो. लेकरानं काच फोडली शाळेत तर दंड बापाला भरावा लागतो. ऍक्सिडेंट ड्रायव्हर करतो आणि दंड मालकाला भरावा लागतो. अयोध्येतली प्रजा माझी पुत्र समान आहे, आणि अयोध्येतल्या प्रजेला पुत्रवत समजणाऱ्या प्रभूनं प्रजेचा सीतेबद्दलचा पापग्रहाचं प्रायश्चित्त स्वतः स्वीकारायचं ठरवलंय. मी दंड भोगतोय त्याचा, माझ्या प्रजेसाठी मी दंड भोगतोय. काय दंड आहे दादा? म्हणाले, मी आजपासून सीतेचा कायमचा त्याग केलाय. जी माझ्या प्रजेच्या मनात शंका चुकली आहे, ती मला सीता नकोय. सकाळी 10 वाजता रथ तयार राहील, आणि कोणीतरी एक जण जायचं, त्याला जंगलात सोडून निघून यायचं. लक्ष्मणाचा आवेश उफाळून आला. शेष अवतार होता तो. असं का? तू का विचारतो? मी सांगतो त्याला काय अर्थ आहे. दादा बरं आम्हाला कळत, तुला काय कळणार? तुला नाही कळणार. लक्ष्मणा, तू फक्त आज्ञेचं पालन करायचंय. देर इज नॉट ए क्वेश्चन टू व्हाय, ओनली टू डू ऑर डाय. कर नाही तर मर, आणखी काहीच नाही. मला कळलं पाहिजे, तुला काहीच कळणार नाही. अरे वेदांना नाही कळला, तुला काय कळणार? वेदांना नाही कळला. 10 मिनिटात संपणार आहे. वेदांना नाही कळला. अंतपार
जाने वो पहचाने मोर का नाच मुर्गी क्या जाने. लक्ष्मणा तू का बोललास? तुलाच करायचंय. 10 वाजता रथ तयार होता. लक्ष्मण रथात बसलाय. जानकी मातेला बोलावलंय. तुला जायचं होतं ना ऋषी मुनींना कपडे वस्त्र भांडी कुंडी भानगडी. बस जा. तुम्ही नाही येणार. नाही. रथ निघाला. माहित नव्हतं सीतामाईला आयुष्यात शेवटचं पाऊल ती बाहेर काढत होती. शेवटचं पाऊल राजवाड्याच्या बाहेर तिचं पडत होतं. पुन्हा कधीच नाही येण्यासाठी 8 महिन्याची गरोदर जानकी माता जनक राजाची राजकन्या सूर्यवंशाचा मूर्धाभिष सम्राट महाराज दशरथांची कुलवधू म्हणजे सून आणि मर्यादा पुरुषोत्तम परब्रह्म परमात्म्याची लीला सधर्मचारी. सांगू द्या मला बाया हो लय काढलं ग सीतेने. लय काढलं. जंगलात रथ निघाला होता. लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येत होतं पण लपवत होता. राम आज्ञा आहे. किती कठोर असली किती मृदू असली तरी आज्ञेचं पालन करणं एवढंच आपलं काम आहे. यद्यदाचरते श्रेष्ठम. बाकी काहीच नाही. जंगलात रथ चाललाय. भाऊजी बघा ते राजहंस पक्षी कसे सुंदर उडतायत. भाऊजी बघा ते फुलांचे ताटवे किती सुंदर. भाऊजी बघा ते कमळाची फुलं तलावात किती. भाऊजी बघा ते अमुक. जानकी माता म्हणाली भाऊजी तुम्हाला काही आनंद घेता येत नाही काय? काय चाललंय काय? तुमचे भाऊ नाही बरोबर म्हणून काय? हो बरोबर आहे. नेहमी रामराया बरोबर तुम्ही राहता. राम लक्ष्मण. आज एकटे म्हणून अहो आता तुमचा भाऊ राजा झालाय. त्याच्यावर जबाबदारी आली आहे. छे असं नाही करायचं. लक्ष्मण म्हणाले काय सांगू वहिनी. आतून म्हणत होता काय सांगू. लय भोळ्या राहिल्या तुम्ही. कुठेतरी रथ गेला होता. थांबला होता. म्हणाले थांबा गुलाबाचा ताटवाय थोडी गुलाबाची फुलं आणते. ऋषीमुनींची पूजा करायला साधू संतांच्या दरबारात रिकाम्या हाताने जायचं नसतं. पत्रम पुष्पम फलम तो काहीतरी न्यायचं असतं. आणि म्हणून पेशंटला भेटायला रिकाम्या हाताने जाऊ नये. राजाला भेटायला रिकाम्या हाताने जाऊ नये. साधू संतांना भेटायला रिकाम्या हाताने जाऊ नये. मुलीकडे जाताना 2-3 गोष्टी बाबा. आता जावायची झोळी भरायला जायचं काय भरून तो कुठे सिद्धूर येतो बोबडे. सांगे आता जानकी मध्ये लग्नाच्या वेळी बाबांनी आठवण दिलं ना काय गोष्टी. आता बाबा 6 मिनिटं राहिले फक्त. उद्या 8 ते 10 कथा होईल. तुम्ही या येऊ नका. 4 खाम आणि 1 राम बस चालेल आम्हाला. सगळी सवय.
चालू द्या तुमचं, खाणं चालू द्या, उपास नाही चालू द्या, घर लावलं चालू चालू, मी काय करू त्याला. मला 10 नंतर बोलायला आणि जागरण करायला परवानगी नाही, पण बाबांची आज्ञा, मी होकार देत नव्हतो. मला माहिती आहे हे निमगाव आहे, हे वृश्चिक राशीचं गाव आहे. पण काय करू, एकदा असा प्रदोषला पकडलेला आला, कळ भाऊ द्यायला लागेल. बाबा प्रदोष मी करून घेईल, तुम्ही द्या. काय करणार, रोजचे संबंध आहे, कधी कधी ऐकावं लागतं, ते आमचं ऐकतात, ऐकलंच पाहिजे. असो, थोडी गुलाबाची फुलं आणते, थांबवा. थांबवला, उतरली जानकी माता, फुलं आणायला गेली. तोपर्यंत फुलं आणोस्तोर रथ वळवून उभा केला होता. पुन्हा अयोध्येकडे तोंड करून घोडे उभे होते, सामान उतरवून दिलं होतं. आली जानकी माता, इथं नाही थांबायचं आपल्याला, आपल्याला अयोध्येत नाही जायचं अजून, ऋषीमुनींकडे जायचंय. म्हणाले आपल्याला परत नाही जायचं अजून, आपल्याला म्हणजे तुम्हाला, मला जायचंय म्हणजे. आणि मग हंबरडा फोडला लक्ष्मणाने. वहिनी माते, तुमचा कायमचा त्याग केलाय रामरायानी, आणि सोडण्याची माझ्यावर जाऊ दे. का, अयोध्येतल्या प्रजेला तुमच्या चारित्र्यावर शंका आहे का, लंकेत कशा राहिल्या आणि काय राहिल्या. आणि जानकी मातेचा पातिव्रत्याचा परामर्श जागा झाला. विचारा तुमच्या राजाला, लंकेतून आल्यावर 14 मन लाकडं पेटून उडी मारायला लावली होती ना मला, अजून शंका गेली नाही का. आणि प्रजे काही बोलेल, तुम्ही का बांधलं, तुम्ही ओळखत नाही का मला. 8 महिन्याची गरोदर पत्नीला जंगलात सोडण्याचा कुठला कुलाचार आहे तुमचा, हा कुठला राजशिष्टाचार आहे. राजा म्हणून तर मला राहू द्या ना, नका पती म्हणून राहू देऊ. हे सूर्यनारायण, हा तुझा वंश का, हा सूर्यवंश आहे राम अवताराचा. उद्या सांगू आपण सविस्तर ते. सूर्य घाबरला, ऐसा पतिव्रतेचा महिमा आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. सूर्य घाबरला, हिने जर शाप दिला तर. हा सूर्यवंशाचा पराक्रम असा असतो का. आणि मग भानावर आले लक्ष्मण, भाऊजी नका विचारू तुमच्या राजाला. राजा म्हणून त्याने माझा त्याग केलाय, पण पती म्हणून मला त्याने अजूनही हृदयात जागा दिली असेल, माझी खात्री आहे. याच्यातही काहीतरी जगाचं आणि माझं भलं व्हायचं असेल, जानकीचं म्हणून केलं असेल. त्यांचा निर्णय कधीच चुकीचा नसतो, चुकूच शकत नाही. देव माणसं कधीच चुकत नाही, कारण ते जगाला सुखरूप करण्यासाठी आलेले असतात. देवाने माणूस झाल्याशिवाय माणसाला देवपण करत नाही, माणसाला देवपण करत नाही तो माणूस देव होण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून कधी कधी देव माणसाच्या रूपात येतो, त्याला देव माणूस म्हणतो. तो अवतार पुरुष, ते संत, ते सत्पुरुष, ते महापुरुष, ते चुका करत नाही. चुका आपण करतो, चुकीनं पाहतो त्यांच्याकडे, म्हणून चुकतो. नका विचारू. आणि लक्ष्मणाचा रथ निघून गेला. धाड दिशी बेशुद्ध पडली जानकी माता. पलीकडे वाल्मिक ऋषींचा आश्रम होता. छोटी छोटी बालकं फुलं, तुळशी, दर्भ किंवा आणखी काही गोळा करायला जात होते. त्यांनी पाहिलं एक सुंदर तरुणी अस्ताव्यस्त बेशुद्ध पडली. पळत पळत गेले, गुरुदेव गुरुदेव चला. कोणीतरी आश्रमाच्या पलीकडे जंगलामध्ये स्वर्गातली अप्सरा पडली की काय, कपड्याची शुद्ध नाही, अप्रतिम सौंदर्य, बेशुद्ध आहे, लवकर चला. पाण्याचा कमंडूल उचलला आणि वाल्मिक ऋषी संत दयाळू असतात. भूतांची दया आहे भांडवल संता. जवळ आल्यावर ओळखलं, इथं जानकी आहे. आता ते ओळखत होते, ते अयोध्येला जात होते, त्यांना माहित होतं. बाबाला सुद्धा 4 जिल्ह्यातल्या सुनांची नावं माहिती. म्हणजे कसं काय तुमच्या ध्यानात राहतं. म्हणे भाऊ सेवा करतात, येतात मधून मधून. तू चांगली गोष्ट आहे, संपर्कात राहा बाबा, कारण आपल्याला बाबाजींचं कार्य पुढे न्यायचं आहे. आणि ते तुमच्या भल्यासाठी. आपलं काय मागायचं यांच्याकडे, आणि यांच्याकडे आहे काय द्यायला, तो काय नाही का द्यायला. हा असो, सगळ्या मुलांना सांगितलं, जा तुम्ही बेटा, जा तुम्ही सगळं. काय रे बाबा, राहू द्या राहू द्या. कोणी म्हणायला नको भाऊपाटीच्या प्रवेशाला कुत्रे नव्हतं. आय आय कुत्रे, आय आय, कोण कुठल्या रूपात येईल तुम्हाला काय माहिती. हा हा, छोडो यार, हे अमृत असं आहे. आणि मग कमंडलूतलं पाणी घेऊन तिच्या तोंडावर शिंपडलं, राम नामाचा हे करून मंत्र म्हणून. तिने डोळे उघडले, ओळखलं तिनं महर्षी वाल्मिक. गुरुदेव 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 गुरुदेव. उठ पतिव्रता उठ, उठ पतिव्रता. आणि हंबरडा फोडला जानकीने. नको गुरुदेव, मला पतिव्रता म्हणू नका. पतिव्रता शब्द मला नाही आहे, मी परित्यक्ता आहे. माझा त्याग केलाय सगळ्या नगरीने आणि माझ्या पतीने राजाने सुद्धा. नको, मी पापी आहे, मी दुराचारी आहे.
चारित्र्यावर संशय, बस मला कळतंय सगळं, उठ बेटा. ज्या अयोध्येनं तुला धिक्कारलंय त्या प्रत्येकाच्या मनोमंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना तुझी नाही करेल तर गुरूंचं नाव सांगणार नाही. आजपर्यंत अनुग्रह घेतल्यावर मी माझ्या वाणीला असत्याचा स्पर्श होऊ दिला नाही. जानकी उठ बेटा, माझा संकल्प सत्य करण्यासाठी तू मदत कर. चल. आश्रमात आणली, वृद्ध आश्रमातल्या स्त्रियांच्या ताब्यात दिली. तिथं राहिली, बाळंतीण झाली, 2 लेकरं झाले, कुशलव. त्यांना सगळ्या गुणांनी संपन्न केलं, सगळ्या शक्ती दिल्या, सगळ्या विद्या दिल्या. एक दिवस सचिंत असलेल्या वाल्मिक ऋषींना विचारतायत 11-11 वर्षाचे कुशलव की गुरुदेव तुम्ही चिंताक्रांत का? म्हणाले हो ना बाबा, होती चिंता, पण तुम्हाला पायलट भेटली का? गुरुदेव नारदांनी आणि ब्रह्मदेवाने संकल्प करून मला रामकथा लिहायला लावली. मी लिहिली, पण देऊ कोणाला? देऊ कोणाला? द्यायची त्यालाच जे पात्र आहे, जे सुपात्र आहे, ज्यांची योग्यता आहे त्यांना द्यायची आहे. नाही तर काय उपयोग आहे? हिरा सापडला, येडपट आला, त्याला काय पारक त्याने बांधला मेंढराच्या गळ्याला. म्हणून त्याला योग्य माणसं असतील त्यांना द्यावी. तुम्ही आलात, त्यांना शिकवली सस्वर. रामरायाचा यज्ञाचं निमंत्रण घेऊन 4 घोडेस्वार आले होते. वाल्मिक ऋषींना आग्राचं निमंत्रण देऊन निघून गेले. लगबग सुरू झाली होती वृद्ध वाल्मिक ऋषींची. कसली लगबग आहे गुरुदेव? म्हणाले अयोध्येत राजा रामचंद्रांचा यज्ञ, मला बोलावलं ऋषीमुनींना. बोलावल्यावर जावं लागतं, आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य पण आहे, आम्हाला ते आवडतं पण नाही. आम्ही येऊ का गुरुदेव? 11-11 वर्षाचे लवकुश श्रीरामांचे बालक दोघं सांगतात गुरुदेव आम्ही अजून राजा पाहिला नाही. याच्या इतकं दुर्दैव काय आहे रे? राजाची मुलं म्हणतात आम्ही राजा पाहिला नाही. सिंहाच्या बछड्यांनी म्हणावं आम्ही सिंह पाहिला नाही. गुरुदेव आम्ही राजधानी पाहिली नाही, कारण माझ्या आईने अजून सांगितलंच नाही तुम्ही कुणाची मुलं आहात, कोणत्या गावाची, कोणत्या कुळाची, माहीतच नाही ना. आम्ही येऊ का? राजधानी पाहायची, यज्ञ पाहायचा, राजा पाहायचा. नको बेटा, नको बेटा, तुमच्या आईला विचारा. आईचा नकार आहे. डोळ्यात पाणी आलं तिच्या की राजाची मुलं आहे पण यांना माहित नाही आपण कोण आहोत. किती दुर्दैव रे. आम्ही त्या परमेश्वराचे अंशावतार आहोत आणि स्वतःला बबन काय, अमुक काय, तमुक काय, कुठे धरपडून राहिले, घेऊन राहिले. आपण कोण आहोत याची ओळख करायची असेल तर सत्संगात या. आपले कोण आहे त्याची ओळख करायची तर इथे या. आपण ज्याला आपले म्हणतो ते आपले नाही, ज्याला आपण म्हणतो तो आपण नाही. देह म्हणजे मी हे अज्ञान आहे आणि विपरीत ज्ञान वेगळं, भ्रम वेगळा, आपण वेगळे आहोत. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज सांगायचे, अरे तू कोण आहेस, काय चाललंय, काहीच कळत नव्हतं लोकांना. इतके अडाणी माणसं बाबाजी जवळ यायचे. काही काही म्हातारे तर बाबा बिडीचं बंडल पुढे करे, बाबा घ्या असा सांगता. बाबा काय कळत त्यांच्या अवलत अशी खेळ पाडत काही काही लोकांची. मी काय करू त्याला. बाबाजींनी खूप सांभाळले. ज्यांच्या दाराशी तुळस लावली जात नव्हती मायबाप, त्या लोकांच्या दाराशी भक्तीचा कल्पवृक्ष उभा केला जनार्दन स्वामी महाराजांनी. आणि मग सीतेने सांगितलं जायचं तर बेटा आपली ओळख कोणाला देऊ नका म्हणे. आम्हालाच माहित नाही आम्ही कोणाचे, आम्ही कशी ओळख देणार. अयोध्येत आगमन आहे, यज्ञ चालू होता, यज्ञ संपला, आरती आली की भजन करावं, कीर्तन करावं, त्याप्रमाणे परंपरा. आणि रामकथा गायली लवकुशानं. अयोध्या नगरी वेडी झाली, साधू संत ब्राह्मण नाचायला लागले. रामरायापर्यंत बातमी गेली, अशाशे 2 बालक शिष्य वाल्मिक ऋषींच्या बरोबर आहेत, रामकथा करतायत. उद्या राजवाड्यात बोलवा. बोलवला. तुम्ही नका त्र्यंबकला जाऊ, त्र्यंबकच्या बोवाला इथं बोलवा. बर, आम्हाला घरच्या घरी मागच्या दारी पाहिजे. वा रे धंदा. बरं एवढं करून वेळेवर नाही. करायचं काय करायचं? आपल्या राजवाड्यात बोलवा. दुसऱ्याची तयारी. राजा बोले तर झाले. सभा मंडप गच्च भरलाय. सगळे मानाचे काय असेल प्रतिष्ठेचे ऋषी मुनी साधू संत. वाल्मिक ऋषींचं आगमन आहे. दोन्ही बाजूला 2 शिष्य आहेत. गोरे पान पोरं असे छान येत होते, डौलदार कुरळ्या केसाचे. त्यांना लांबून पाहिलं. कौशल्यला पाना फुटला म्हातारपणी. सुमित्र नावाची तिची जी होती जाऊबाई की काय ती म्हणाली, सुमित्रा माझा राम असा चालायचं काय का लहानपणी? ते बघ ना त्याचे डोळे बघ, त्याचे केस बघ, त्याचे खांदे बघ, कसं चालतोय बघ ना. माझा राम तर परत लहान होऊन आला की काय. खूप खूप विस्तार आहे कथेचा, पण मला वेळ कमी दिला तुम्ही. कंजूसपणा नका करू रे.
रामच आला की काय, रामच होत ना, रामरायाचंच लेकरू होतं ना ते. जवळ आले, नमस्कार चमत्कार झाले, रामराय म्हणे सुरू करा. म्हणजे तुमचं ऐकून नाही करणार, मग अधिकारी पुरुषाने सांगितलं पाहिजे. निमगावचे लोक आले, भाऊपणे राम कथा का, अधिकारी पुरुषांनी सांगितलं पाहिजे. बाबांनी मध्यस्थी केली म्हणून. तुम्हाला वाटतं का इतकं सोपं आहे का भाऊ पाटील? असो, आता धरला हात, आता सोडत नाही, घाबरू नका. शक्य होईल तेवढं आपण करू चिंतन. आणि मग गुरुदेवांची आज्ञा आहे, वंदन आहे, नमस्कार चमत्कार, वीणा लावल्या, एवढं एकच भजन 3 मिनिटाचं होईल. तोपर्यंत आरत्या पेटवायला घ्या. आणि मग त्यावेळेस सांगितलं सुरू करा. 11 वर्षाचे बालयोगीच की काय लवकुश आपल्या छोट्या छोट्या विण्यांच्या तारा स्वरात लावल्या. प्रत्यक्ष रामरायाचं चरित्र सांगतायत. रामाला माहित नाही आपले मुलं आहेत, आणि मुलांना माहित नाही आपण आपला बाप आहे आणि यांचं चरित्र आहे म्हणून. तटस्थ झाली सभा आणि स्वर कानावर पडला. आरता पेटवा, शांत. श्री श्री स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे वाह. रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती. ज्योतीने तेजाची आरती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. गंधर्वचते तपोवनी. राजसमुद्रा वेशमुनीचे. गंधर्वचते तपोवनी. वाल्मिकीचा भावमनीचे. वाल्मिकीचा भावमनीचे. मानवी रूपे आकारती. मानवी रूपे आकारती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुशल एकापेक्षा एक प्रसंग बालमुखातून सस्वर रामराय स्वतः ऐकताय. आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. आपलंच आपल्याला ऐकताना वेगळा आनंद होतो. प्रभावित झाले भगवान श्रीराम.
सिंहासन सोडलं, पळत पळत खाली गेले आणि उठून पळत जाऊन आपल्याच बालकांना कडकडून मिठून मारली. तोपर्यंत माहित नव्हतं की आपले बालक आहे आणि बालकाला माहित नाही आपला पिता आहे. काय आहे रामरायाचं चरित्र. रामरायाला सुद्धा काय करून टाकलं. उठले राम उठले राघव उठले आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो भयानच माहिती परितो भयानच माहिती कुशल रामायण गाती कुशल कुशल रामायण गाती कुशल रामायण जगात पहिली रामकथा लिहिली महर्षी वाल्मिकींनी आणि पहिलं गायन केलं कुशलवांनी. ती काय कथा आहे, काय बोधामृत, काय चरित्रामृत, काय नामामृत, काय ज्ञानामृत, त्याचा आस्वाद घेऊन जीवन धन्य करायचं असेल तर निमगावच्या या पवित्र पुण्यभूमीत भगवान आशुतोष महामृत्यूंचे भूतनाथ भवानीपती भोलेनाथ, भगवान शंकरांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बजरंगबलीच्या समोर अगस्ती नदीच्या सान्निध्यात साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीरामचरित्र चिंतन कथा मंडपात उद्या रात्री 8 वाजता येण्याची सगळ्यांना आग्रहाची विनंती करून झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणा झाली देव गुरुदेवांच्या चरणी समर्पित करून थांबतो. 1 मिनिट फक्त. हरे राम. उठा आरती वाला कोण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी सनातन धर्म कुंडली कवरदे हरिठल श्री जगद्गुरु तुकाराम महाराज नाव वाचा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराज दर्शन मात्रे मानस स्मरणे मात्रे रामानापूर्ती जय देव जय देव रत्नाखचित फरा गौरी कुमरा चंदनाची होती बंगो कैशारा हिरे लैला मुला शोभरा चरणी गावरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मानस स्मरणे मात्रे रामानापूर्ती जय देव लंबोदर संकष्ट पावावे निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन माने मानस स्मरणे मात्रे मान रामनापूर्ती जय देव जय कली
कापूर आहे का कापूर द्या प्रत्येकाला थोडा. स्वामी